तुम्हाला माहिती आहे का 10,000 रुपये कमवणारा व्यक्ती पण शेअर मार्केटमध्ये कंपाऊंडिंग इफेक्टच्या माध्यमातून 100 करोड पर्यंत जाऊ शकतो. कसं ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. आता 1,000 रुपये घेतले तर ते कुठे इन्व्हेस्ट करायचे? बँकेमध्ये केले तर किती मिळतात? महागाई इतकेच मिळतात म्हणजे काय मिळत नाही, बरोबर? त्याच्यापेक्षा जास्त कुठे मिळतात? ओके, म्युच्युअल फंड मध्ये मिळतात, बरोबर. आता म्युच्युअल फंड मध्ये किती मिळतात? 12-15%. बरं, आजच्या काळामध्ये 2026च्या काळामध्ये किती कमवले पाहिजेत? बघा, वॉरेन बुफेटने किती कमवले? 18% कमवले. ते पण कधी? ज्याला कॉम्प्युटर लॅपटॉप नव्हता त्या काळामध्ये. वॉरेन बुफेट आधीच आपण ठरवलं ना, आपल्या आजोबांच्या वयाचे आहेत. म्हणजे माझ्या आजोबांना जेवढा पगार होता तेवढा मी आता घेतला तर माझ्या मुलाचे डायपर पण नाही येणार, बरोबर आहे का? मग तेवढाच घेतला पाहिजे, त्याच्यापेक्षा जादा घेतला पाहिजे, बरोबर. दुसरं उदाहरण घेऊ, राकेश झुंझुनवालांनी किती टक्के घेतले? 64% घेतले. आपण असं समजू की राकेश झुंझुनवाला वर्गातला एकदम हुशार विद्यार्थी, आपण जरासं ऑर्डिनरी. म्हणजे ऍटलिस्ट मी म्हणतो की आपण 30% तरी घेतले पाहिजेत. किती लोक ऍग्री करतात, बरोबर आहे का? आता हे 30% कुठं मिळणार आहेत? गाय दूध देते का? नो, काढायला लागतं. नाहीतर तो म्हणाल 30% कुठं मिळतात, कुठं स्कीम आहे? स्कीम नाहीये. आपल्याला असं स्किल आणायचंय जेणेकरून मी 30% स्वतः घेऊ शकलो पाहिजे. म्हणजे 10,000 ज्याचा पगार आहे, वय निश्चितच 25 वर्षापेक्षा कमी आहे, बरोबर. म्हणजे पुढचे 35 वर्ष तो काय करणार आहे? इन्व्हेस्ट करणार, म्हणजे वयाच्या 60 वर्षापर्यंत. ओके, प्रोसेस सेम. प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये इन्व्हेस्ट करणार आणि पगार प्रत्येक वर्षी वाढतो, त्यामुळे 10% अमाऊंट काय करणार आपण? ही वाढवणार. याला म्हणलं जातं स्टेप अप SIP. ओके, आणि कॅल्क्युलेट केलं तर पुढच्या 35 वर्षामध्ये बघा, यानं काय केले? 32,52,000 रुपये इन्व्हेस्ट केले. तुम्हाला काय वाटतंय किती अमाऊंट वापस मिळेल? रिटर्न किती मिळेल? अमाऊंट सांगा आता किती? 32 लाख इन्व्हेस्टमेंट झालेले आहेत. ओके, रिटर्न किती? किती लाख येतील, किती करोड येतील? अंदाज लावायचा आहे. 1 CR येईल. ओके, 2 CR. श्रवण सर किती वाटतंय किती येतील? 5 करोड येतील. ओके, ठीक आहे, बघूया का किती येतं. ओके, जरा बघूया किती आहेत बघा. काही लोकांना मोजता येत नसेल तर त्यांना गणिताच्या वर्गात स्वागत आहे. किती आहेत? 182 करोड. चेहऱ्याला पण सांगा जरा आनंद झाला असेल तर. पार्टनरला सांगा मला माहिती आहे तुला पचलं नाही, देणार आहे, हाजमोला देणार आहे. ओके, एवढे कसे काय आले पहिल्यांदा बघूया. ठीक आहे, हा खाली घ्या जरासं. पहिल्या वर्षी बघा 12,000 रुपये इन्व्हेस्ट केले, 2,000 रुपयाचा काय झाला? इंटरेस्ट मिळाला. क्लिअर आहे का? ओके, त्यानंतर दुसऱ्या वर्षी काय केले? 10% अमाऊंट वाढवली, म्हणजे किती झाले? 13,000 रुपये झाले. इंटरेस्ट किती मिळाला? 7,000. एवढा कसं काय मिळाला? तर या वर्षी काय झालं? या अमाऊंट वरती इंटरेस्ट मिळाला, या अमाऊंट वरती इंटरेस्ट मिळाला आणि या अमाऊंट वरती पण इंटरेस्ट मिळाला, बरोबर. त्यामुळे अमाऊंट काय झाली? इथं झाली. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी एकटे कमवत होता, आता तुमच्याकडे 3 लोकांची आर्मी तयार झाली जी तुमची वेल्थ क्रिएट करते. इन्कम न माझं घर चालतं आणि वेल्थ जी आहे जनरेशनल असते. त्यानंतर पुढच्या वर्षी काय झालं? ही 10% अमाऊंट वाढवली, त्यानंतर किती झालं? 14,000. का आला? याच्यावर मिळाला, याच्यावर मिळाला, याच्यावर मिळाला, याच्यावर मिळाला आणि याच्यावरती पण आपल्याला काय झाला? इंटरेस्ट मिळाला. क्लिअर आहे का? म्हणजे आता तुमची आर्मी किती लोकांची झाली? 5 लोकांची झाली. क्लिअर आहे का? ओके, अशी आर्मी आपली काय होत जाईल? वाढत जाईल. 10 वर्षानंतर बघायला गेलं तर इंटरेस्टच आपल्याला 2,43,000चा येईल. 15 वर्षी 11 लाखाचा काय होणार? इंटरेस्टच येणार. 20व्या वर्षी 54 लाखाचा इंटरेस्टच येईल. 25व्या वर्षी बघू शकता 2,40,00,000 आपल्याला इंटरेस्टच मिळेल. 30व्या वर्षी बघायला गेलं तर 10 करोडचा इंटरेस्टच येतोय आणि 35व्या वर्षी बघायला गेलं तर 46 करोडचा इंटरेस्टच आपल्याला मिळतोय. क्लिअर आहे का? किती लोकांना हे अमेझिंग वाटतं? अशीच इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवी असेल तर आमचा मास्टर क्लास जॉईन करण्यासाठी आता लगेच खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आपली सीट रिझर्व करा.